तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मी तुमचा मित्र अखिलेश ठाकूरच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतोय. आणि इथं काय सध्या दिसत नाही, सकाळीचे वाजलेत 4 आणि मी आता सध्या आहे मामाच्या गावामध्ये, रेवस पाकदंडा. तर इथून आपण मामांच्या सोबत आपण जाणार आहोत अष्टविनायक ट्रिप. आणि ट्रिप आपली स्पॉन्सर केलेली आहे सध्या मामाने. तर बघूया हा प्रवास आपला कसा होतोय तो. आणि साईडला बघू शकतो मस्तपैकी झाडं आहेत आणि थंडी अजून आहे. इथं आपल्या इथं थंडी लागत नाही उरणमध्ये. आणि या साईडला अजून रेवस अलिबाग साईडला म्हणजे झाडांच्या मुलं थंडी लागते का नाही, पण मस्त असं वाटते काय जानेवारीमध्ये अशी थंडी आहे ना तशी थंडी लागते. आणि इथं दिसत नाही काय. तर भेटूया डायरेक्टली गाडीमध्ये, सर्व लगेज वगैरे टाकतो. आणि आपली ट्रिप 2-3 दिवसाची असणार आहे, शायद 3 दिवसाची असणार आहे. तर बघूया कसा प्रवास होतो आहे आणि काय एन्जॉयमेंट ते नक्की रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करीन मी आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. सो स्टे कंटिन्यू गाईज, मिळते गाडी में. गाडी आलेली आहे आणि आतमध्ये सर्वजण आता बसलन. मामा काय रेडी? मामा रेडी एकदम. सर्व लगेज वगैरे पॅकिंग चाललं वाटतं आपला. किती वाजता सोडू? 4:30 वाजता सुटेल ना? येईल. चला, ही सर्व माणसं येऊन आम्ही अष्टविनायक करणार आहोत. मोरया गणपती बाप्पा मोरया. तर आता आपण आलोय बल्लाळेश्वर देवस्थान पाली. आणि इथून आपण आता थोडाफार दर्शन वगैरे घेऊ आणि बघू आपला पुढचा प्रवास काय असेल तो. तर सर्व फ्रेश वगैरे होतात आणि इथनंच समोर मंदिर आहे, बघूया जाऊया दर्शन घेऊया. हा मंदिर आहे ना. आणि इथं सर्व स्टॉल वगैरे लागलेला आहेत. चप्पल गवडी आपण जाऊया उघ्या. मंदिराचा पण टायमिंग आहे, सकाळी पहाटे 5 उघडते ते रात्री 10-10:30 बंद होते. बल्लाळेश्वरचं मंदिर आणि समोर गणपती दाखवते. हा कुठलं पाण्याचं कुंड आहे काय? यांचं फोटोशूट चालू आहे आणि आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे. या साईडला पेढे वगैरे आहेत, कोणाला काय घरी वगैरे घेऊन जायचं असेल तर. आणि एक ATM पण आहे पैसे काढण्यासाठी. तर बघूया काय करायचं, म्हणजे नाश्ता वगैरे करू आणि पुढचा प्रवास काय असेल तो तुम्हाला नक्की सांगेन. हाय ही आपली गाडी आहे, काहीतरी 30 सीटर गाडी आहे आणि माणसं पण 30च आहेत. आणि आता सर्व दर्शन करून चाललेत मडला. नजारा सॉलिड आहे, बघितलंच नाही मी डोंगर. गाडी लावली आता मठच्या पार्किंगमध्ये आणि आता सर्व चाललं दर्शनाला. मठचा गणपती, सकाळी पालीचं दर्शन झालं आपला आणि आता मठचा करू. बघा सर्व फॅमिली चालली. आलो आता मंदिराजवळ आणि इथून आता दर्शन घेऊ आणि बघूया. पहिलं दर्शन घेऊया. दर्शन घेतो का? हा असा तल्ला आहे. दर्शन वगैरे करून झाला, पण आपल्या मंदिरामध्ये फोटो काढून देत नाही, म्हणून बहुतेक फोटो काढलेत नाही मी. इंटरनेटवरून डाउनलोड करून टाकायला लागतील. हा बघा असा समोर एक मोठा झाला. आता आपण नेहमी पावसाळ्यामध्ये येतो ना एकविराला जाताना, इथपर्यंत पाणी असते. आता संपूर्ण खाली गेलेलं आहे.
पहिल्यांदाच एवढा पाणी कमी बघितलं आहे मी. आणि बघूया आता पुढचा प्रवास काय असणार आहे आपला. अष्टविनायक 2 गणपती तर झाले आपले, अजून किती गणपती आणि काय बघायला भेटेल ते बघूया आपण. झालं दर्शन झालं. मग आता काय, आता आपला पुढचा प्रवास काय? पुढचा प्रवास का आता कुठला काय माहिती आपल्याला काय. म्हणजे कोण मॅनेजमेंट वाला कोण आहे? तुमची मामी. मामीला विचारलं तर मामीला चहा बोलतं, नाही घ्यायचं बोलतं, काय घ्यायचं समजा नाही बोलतं. डेंजर काम आहे. आता जाऊन पहिला आपण नाश्ता करूया आणि डायरेक्ट शिर्डी आहे आज वस्ती. शिर्डीला वस्ती. आता काय करायचं आहे आपण दुपारी? गाडी नाही, गाडी सोडली का शिर्डीलाच न्यावं लागेल डायरेक्ट. आता खायचं. गणपती करून झाला आपला. आता आपण देऊ नवीन मंदिर आहे तो बघायला आलोय. मंदिर एकदम जामच मोठा आहे आणि काय बोलू, मी पण पहिल्यांदाच आलोय. बघूया आतमध्ये काय कसं काय तो. महाराजांची सुंदर अशी मूर्ती आहे. काय लिहिलेलं आहे सगळा इतिहास सगळा. देवापाशी मागणी अभंग आहेत सर्व. ते आता सध्या आपल्याला वाचायला टाइम नाही, फिरायला आलो आपण. तुम्ही नंतर वाचा. चला आतला इथं दर्शन झाला. आता देवालयांमध्ये जाऊ. चला हाय करा फक्त. नदीच्या किनारी मस्तपैकी सर्वजण जेवायला बसले ना. आता सिंगर ओम नाही आणि सोम. तू आता नदीन गेला असता, मामीला घेऊन गेला असता. आरामात. चला आता जेवण वगैरे झालं आपलं. आता देऊ झाली, आता आळंदी करू आणि आता सर्व निघालीत. मंदिर आणि या साईडला नदी आहे, तिथंच खाली जेवलो आम्ही. देऊ आणि देऊचं मंदिर आहे नवीन. चला आता गाडीत बसूया. लास्ट टाइम आपण आलेलो तो इथंच पार्क केलेली गाडी आणि आता आपण देऊवरच्या आता आळंदीला आलो. आणि लास्ट टाइम आलेलो त्या साईडला आपली 4 व्हीलर लावलेली पण आणि दर्शन करून घेतलं. त्या साईडला ती इंद्रायणी नदी आहे आणि आतमध्ये तर काय आपल्याला व्हिडिओ काढून देणार नाही. बरं आहे ते, चांगलं आहे, व्हिडिओ काढून देत नाही ते. आधीच फुटाफूट जाम झालेली. हा मेन मार्केट आहे यांचा मंदिराचा आणि इथं सर्व फुलं वगैरे विकायला आहेत आणि पेढे वगैरे काय पाहिजे असतील तर इतर घेऊ शकता तुम्ही. तर अगरबत्त्यांचं आहे वाटतं, अगरबत्तीच आहे. आमच्या अगरबत्त्यांचा वास भारी आहे. आता इथनं सरळ गेलं ना काय मंदिर आहे तो पुढं, ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर. आणि पब्लिक बघा, दुपारचे मला वाटते एक वाजला आहे तरी पब्लिक फुल आहे. लास्ट टाइम आलेलो तर आतमध्ये शूट करून दिला नाही तर इथनंच हे करतं. चला पहिला आपण दर्शन घेऊया.
ही मला वाटते पालखी आहे, याच्यामध्ये पालखी निघत असेल, चांदीची पूर्ण पालखी आहे. आणि इथून आतमध्ये जावं लागेल दर्शनासाठी. भरपूर गर्दी आहे म्हणून आम्ही रिवर्स चाललोय सगळी जण. काय करायचा विचार चाललाय बघूया. आपल्याला आतमध्ये जावायला नाही भेटला पण बाहेरच तुम्हाला मंदिर दाखवते. थांबा, मंदिर बघा काय कोरीव काम आहे, सॉलिड. अद्भुत कला. आणि पाय तापायला लागला आता. लाईन भरपूर आहे यावेळी. गेल्या टायमिंगला आलेलो त्या टायमिंगला लाईन बिलकुल नव्हती, आता जाम लाईन आहे. या साईडला पिण्याची सोय पण आहे पाण्याची. हे बघा, ही संत ज्ञानेश्वर महाराज ज्यांची चाललेली भिंत. त्याबद्दल मामीला विचारते, मला पण माहिती नाही, आयडिया नाही, विचारते मामीला. पहिले बघून घ्या, मला टाइम झाला आहे जायला. पादुका. तर ही आहे इंद्रायणी नदी. आणि आपण इथं आता सध्या आहो आणि इथून आता निघणार लगेच. कुठं चाललोय मम्मा आता आपण? शिर्डीला का लेण्यांत्री बघायला? तिथून मग एक नदी आहे कुठली, तिथे जाणार. तिथून नंतर शिर्डीला जाणार, शिर्डीला वस्ती होणार. आणि उद्याचा उद्या बघू. उद्याच्या नंतर त्याच्या पुढे प्रवास पुढे आहे. चालेल, चला. गाडी लावली आपण इथं आणि समोर बघू शकता लेण्यांत्रीला आलोय आपण आता सध्या. आणि वरती जायचं आता. इथं मस्त कोरीव काम आतमध्ये बघायला भेटेल आपल्याला. इथं तिकीट काउंटर आहे. तिकीट काउंटरची प्राइस बघूया आपण. ते मला वाटते 25 रुपये तिकीट आहे काहीतरी.
डोळे कसे झालेत लाल लाल म्हणून म्हणलं. त्यांचं तुला लागणार आहे का? चल काय बाळा कुठे गेली चला चल आतमध्ये. चप्पल नेता तो मी जाऊन येऊ मग. हा मंदिर आहे असा आणि समोर गणपती बाप्पा आहे. हे सर्व आहे ना कोरीव काम आहे दगडाचा, बघू शकतो प्रॉपर स्क्वेअर मध्ये आहे. काय टेक्निक असेल नाही ते डायमिंगचे. आणि सर्व माणसं बसली तिथं आणि समोरच मंदिर आहे. हे बघा एक असं छोटं छोटं रूम आहेत. या रूम मध्ये बघूया आपण काय. सध्या काही दिसत नाही पण असंच लॉक लावून ठेवलेलं आहे. बघा समोर सॉलिड व्ह्यू आहे. मग इथं माकडा होते तर मग व्हिडिओ काढायला भेटली नाही. डायरेक्ट मोबाईल सगळं घेतात. आणि समोर डोंगर बघा एकदम भारी. गणपती बाप्पा सिस्टम पण आहे पण मला वाटते 1500 रुपये एकाचे 1500 रुपये. जास्त नाही 350 पायऱ्या आहेत आणि आरामात होऊ शकते. फक्त प्रॉब्लेम काय बॅग आणि पाण्याची बॉटल घेऊन जाऊ शकत नाही. माकडा एवढे आहेत काय म्हणजे दिसला पाण्याची बॉटल पण सोडत नाही आणि बॅग तर एका माणसालाच खालती बसवलेला मी म्हणून ती बॅग सुरक्षित आहे. बाकी बघण्यासारखं मस्त आहे आतमध्ये. हे बघा इथपासून स्टार्ट आहे म्हणजे ते आता सर्वात तिथपर्यंत नाही गेलो मी, इथपर्यंतच गेलो कारण तिथपर्यंत रोड वगैरे ठीकठाक नाही. आणि बघूया आताचा प्रवास आपला कुठं होणार आहे तो. मला वाटते शिर्डी डायरेक्ट होईल. तर शिर्डी कंटिन्यू काहीच भेटूया आपण बसमध्ये बसूया मस्तपैकी आणि एन्जॉय करू. प्रॉपर हिस्ट्री दिलेली आहे. बोललो ना मी मगाशी तुम्हाला सांगित होतो की बुद्धिझम जो धर्म होता त्यांच्यामध्ये जे राजे लोकांनी त्याग केला त्यानंतर त्यांचा धर्म पसरवण्यासाठी असे प्रॅक्टिस करण्यासाठी किंवा आपण बोलतात ना याच्यामध्ये तुम्ही रीड करून घ्या. ह्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिली आणि तुम्हाला ते नंतर फोटोद्वारे दाखवेन तुम्हाला आणि खालती सांगते. आणि इथं खाली एक तिकीट काउंटर आहे पण आज वुमन डे स्पेशल तिकीट बंद आहे. नाहीतर तिकीट 25 रुपीज पर पर्सन तिकीट आहे. तर बघूया आता अजून काय बघायला भेटतं आपल्याला पुढे. मामा काय एक्सपिरियन्स कसा होता? अरे एकदम भारी. मला वाटलं की मी चढणार नाही पण एक मनाची इच्छा होती, जिद्द इच्छा होती. आलो म्हणून प्रवासाला की अर्धवट तीर्थ सोडायचं नाही कुठलं स्थान, हे पुरं करायचं काही असू दे. तो घेणारा आणि आणणारा तो करता करत आहे. आणि तिथले किस्से सांग काय काय झाला. किस्से आले मी असं खाली मला समजलं की फुलं वगैरे नेऊन देत नाही तर मी जबरदस्तीने घेऊन गेलो. नंतर थोड्या टायमात एक अर्ध्या तास पुढे गेल्यानंतर माझी मिसेस बोलली तुम्ही जा पुढे आणि नंतर बोलली काय मी येत नाही, मी गेल्या वर्षी आलो होतो मला काय जमणार नाही. आणि मग मी गेलो, माझी इच्छा मला जायचीच होती. मग मी नंतर ती फुलं खिशात पिशवी भरून गेलो आणि समोरच्या स्टेपला एकदम गेल्यानंतर एक 10 मिनिटाचा 5-10 मिनिटाचा अंतर असल्या कारणाने आणि माझ्या लक्षात आलं नाही. माझ्या समोरचा एक काकांचा मुलगा आला माझ्या संगती बोलत. मी समोरचं समोरचा गॅलरी चौकटी होती, मी समोरचं समोरचं मंदिर आहे म्हणून मी खिशात ती पिशवी काढली आणि मी बोललो आता आतमध्ये जातो. तेवढ्यात मनकीनी माझी माकडाने अक्षरशः पिशवी हातातून घेतली. माझे पण नाव मारुती ओ भी हनुमान बाबा तुम्ही भारी है हम तुमसे कम है उसको माफी मांग दिया और छोड़ दिया. भगवान को नमस्कार किया. चला मस्त. आगे आता कुठं जायचं? आता ओझरला जायचं आहे. ओझरला जायचं आहे. दुसरा हा अष्टविनायकचा तो एक गणपती आहे ना. त्याच्यानंतर आता हे झाल्यानंतर आता इथून शिर्डीला वस्ती आहे. मग डायरेक्ट वस्ती जेवण बनवायला लागेल आपल्याला. कुठेतरी आता बनवायला लागेल. आता गॅस वगैरे काढल्या. चल आता बसूया. ओके. आता मामा दर्शन करून आलो. कसं दर्शन कसं झालं? मन प्रसन्न झालं. देवाचं गणपतीचं दर्शन घेतला, मन भरून आलं आणि लय भारी चढाबिडा मस्त. लय जुन्या काळातल्या आपल्या कोरीव लेणी आहेत त्या म्हणजे असा दुसऱ्याकडे कुठे फिरण्यापेक्षा हे दर्शन करायला पालकांनी आपल्या पोरांना पाठवलं पाहिजे का घेऊन आलं पाहिजे. इतर ठिकाणी गोवा बिया फिरायला जाता बीचवर फिरायला जाण्यापेक्षा हे दर्शन करून पोरांना दाखवलं तर पुढे त्यांना त्याची कल्पना आणि त्याची पिढी त्यांच्या नंतर अभ्यास राहील, हे चालत राहील. आपणच जर इथून आणलंच नाही त्यांना दाखवलंच नाही ना फक्त त्यांना बीचवर गोवा दाखवला तर ते त्याच मार्गाने जातील. तू काय बोलशील?
नको मी बोलला माझ्यावर. बरोबर ना? तर एकदम बरोबर. बघा, दर्शन करून झाल्यानंतर आम्ही इथं चहा बनवत आहोत. आम्ही काय बनवत आहोत? कसला चहा? दुधाची का कोरी चहा? दुधाची दोन्ही आहे काय? काय बोलशील दादा? काय बोलू तुझ्या पुढे. चला, शाम की चाय. आणि समोर सनसेट बघा मस्तपैकी दिसतंय का नाही प्रॉपर? हा, आता दिसायला लागला. लेनेंद्रीचं दर्शन झालं. आता आपण आलोय ओझरमध्ये विघ्नहरचं दर्शन घ्यायला. हा मंदिर आहे समोरचा. आणि इथं पार्किंगला लावली कार, आपली गाडी लागली, बस. तर सर्वजण दर्शन करायला जातो. बघूया इथं तरी शूट करायला भेटते की नाही आपल्याला आतमध्ये. चला लवकर चाला. बघा सर्वजण चाललेत आता. मोरया जय, या लवकर. हा मेन मार्केट एरिया आहे असं वाटतंय मला. आणि इथून आतमधून मला वाटते एंटरिंग पॉइंट आहे. तर बघूया इथून आतमध्ये जाऊया यांच्यासोबत. प्रॉपर लाईट वगैरे आहे मस्तपैकी. आणि हा मंदिर आहे. हा असं मंदिर आहे छोटासा. दर्शन वगैरे झालं. आतमध्ये फोटो काढून देत नाही. आणि इथं बघा पाठी काहीतरी पैसे लावून येतात काय माहिती नाही याच्याबद्दल काय आहे ते, पण लावतात सर्वजण. चला आता इथून आता निघूया बाहेर. एक सर्वजण फोटो काढतील आणि निघतो बाहेर. आता ओझरचं दर्शन आपला दर्शन झालेलं आहे. समोर ओझरचं आपला मंदिर आहे विघ्नहर. आणि आता आपण चालू आहे आता शिर्डीला. तर आणि मला वाटते वस्ती असेल तिथं. तर बघूया. आणि जेवण वगैरे कुठं बनवतात, काय करतात, आणि काय बोलतात. तुमचा प्रवास कसा झाला हो तुमचा प्रवास? एकदम व्यवस्थित. आणि दर्शन वगैरे व्यवस्थित झाला. बघा आता मी आता ओझरवरून आलो आहे. आणि रस्त्यात मधीच टाईम झाल्यामुळे सर्व जेवण बनवतात ते साईडला. ओके. आणि इथून जेवून आपण आता निघू डायरेक्टली शिर्डीला. यांनी माही बनताय हो तो. आणि तू परमेश माली काय तू? तर मित्रांनो गाडी लावली इथं आपली. आणि हा हॉटेल आहे आनंदी गेस्ट हाऊस. याच्यामध्ये हॉल घेतला एक. आणि त्यामध्ये आता सध्याची आहे रात्रीचा. आता मी सकाळ झाली, काल रात्री खूपच रात्र झालेली, 1-1:30 वाजले यायला. म्हणून डायरेक्ट झोपलो. आणि मस्त रूम वगैरे मस्त आहे. इथला तर एक फोटो वगैरे टाकते कारण सर्वजण झोपलेले. तर त्याच्यामुळं फोटो टाकायला जरा विचित्र वाटत होता. तर बघूया. आणि आजचा आजचा सकाळचा दिवस शिर्डी. आणि काल आपले 4 तर झाले अष्टविनायक. आज 4 अष्टविनायक बाकी आहेत. तर बघूया काय कसं काय असा प्रवास होतो. एन्जॉय करा नक्कीच. कंटिन्यू राहा नेक्स्ट व्लॉगला.